वारंवार गॅसेस होणं, ऍसिडिटी होणं, पोट जड होणं, अशा काही ना काही तक्रारी आपल्या चालू असतातच. औषधं घेतलं की आपल्याला तेवढा पुरतं बरं वाटतं, पण खरं तर आपल्या काही सवयी यासाठी कारणीभूत या असू शकतात. या सवयींमुळे फक्त पचन संस्थेवरच नाही, म्हणजे आपल्या डायजेशनवरच नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला सांधेदुखी देखील चालू होऊ शकते, आपल्या पोटाचा घेर वाढू शकतो किंवा वजन देखील वाढू शकतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जेवणानंतर अशा कोणत्या 5 चुका आहेत त्या करणं आपण टाळलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. आपण जेवणामध्ये काय खातोय, किती प्रमाणामध्ये खातोय हे सगळं महत्त्वाचं आहेच, पण त्याबरोबरीने जेवणानंतर काही चुका टाळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण अशा छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या तक्रारी ह्या चालू असतात, पण आपल्याला ते माहिती नसल्यामुळे आपल्या लक्षात देखील येत नाही. खरं तर आज मी ज्या 5 चुका सांगणार आहे त्या दुपारी किंवा रात्री या दोन्ही जेवणानंतर टाळणं हे गरजेचं आहे. पण रात्रीच्या जेवणानंतर आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असते, आपण झोपतो, त्यामुळे त्याचा त्रास हा जास्त होतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की रात्रीच्या जेवणानंतर अशा कोणत्या 5 चुका आहेत त्या टाळणं हे गरजेचं आहे. सगळ्यात पहिली चूक ती म्हणजे चहा किंवा कॉफी पिणे. बऱ्याच वेळेला असं होतं की जेवणानंतर सुस्ती येते, मग काहीतरी काम करायचं असतं, किंवा चहा पिल्यानंतर जेवलेलं व्यवस्थित पचतं, डायजेस्ट होतं. अशा अनेक समजुतींमुळे, अनेक कारणांमुळे बऱ्याच जणांना जेवणानंतर चहा पिण्याची ही सवय असते. पण जेवणानंतर चहा घेणे यामुळे तुमचं डायजेशन व्यवस्थित न होता उलट तुमची पचनक्रिया आहे ती बिघडते. चहामध्ये टॅनिन्स असतात, त्यामुळे तुम्ही जेवणामध्ये कितीही पोषण मूल्याने भरलेलं जेवण जरी खात असाल, घरचं सकस आहार जरी घेत असाल, तरी ह्या चहामधलं जे टॅनिन आहे ते तुमचं पोषण घटक आहे ते व्यवस्थित शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होऊ देत नाहीत. विशेषतः जर त्याच्यामध्ये आयर्न असेल तर ते आयर्नचे ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित होऊ देत नाहीत. म्हणजे तुम्ही एवढा सकस घरातला छान जरी जेवण जेवला तर त्यातले पोषण मूल्य शरीरामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये शोषले हे जात नाहीत. चहा हे ऍसिडिक असते आणि आपल्या जेवणामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत ते प्रोटीनचा संपर्क या ऍसिडमुळे आल्यामुळे ते प्रोटीन पचायला आणखीन जड होतात. जेवणानंतर लगेचच चहा घेण्यामुळे आपल्या पचनासंबंधीचे अनेक विकार चालू होतात, जसं की ऍसिडिटी होणे, ब्लॉटिंग होणे. पण हे चहामुळे होतंय, चहामुळे आपलं जेवण डायजेस्टच होणार आहे या आपल्या संकल्पनेमुळे आपल्याला ते लक्षात देखील येत नाही. पण जेवणानंतर लगेचच चहा घेणे हे चूक टाळणं हे गरजेचं आहे. दुसरी चूक आहे ती म्हणजे जेवणानंतर गोड पदार्थ खाणे. बऱ्याच जणांना जेवणानंतर काही ना काही हे गोड लागतं, मग तो एखादा बर्फीचा तुकडा असेल, एखादी कुल्फी असेल किंवा एखाद्या केकचा तुकडा असेल, पण काहीतरी गोड त्यांना जेवल्यानंतर खायचंच असतं. अगदी आपण हॉटेलमध्ये गेलो तरी आपलं जेवण अगदी पोट भरून झालेलं असेल तरी वेटर आपल्याला विचारतोच की डेझर्टमध्ये काय घेणार. मग त्यातली नावं ऐकून आपल्याला ते खावंसं वाटतंच. मग आपल्या पोटामध्ये जागा जरी नसली तरीही आपण ते खातोच. पण दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी उठल्यावर आपल्याला अंग हे जड झालेलं असतं, पोट जड झालेलं असतं, घशाशी आंबट आपल्याला पाणी आल्यासारखं वाटतं. तर जेवणानंतर गोड पदार्थ खाणे यामुळे तुम्हाला आरोग्याच्या ह्या अनेक तक्रारी होऊ शकतात. आयुर्वेदामध्ये देखील जो आपला खाण्याचा जो क्रम आहे तो सांगितलेला आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी मधुर रसात्मक जो आहार आहे तो सगळ्यात पहिल्यांदी खायला सांगितलेला आहे. पहिले गोड पदार्थ, त्याच्यानंतर अम्ल आणि लवण, आणि त्याच्यानंतर तुरट किंवा कडवट हे जे पदार्थ आहेत ते नंतर खायला सांगितलेले आहेत. मधुर पदार्थ म्हणजे जेव्हा गोड पदार्थ आपल्या जिभेला लागतात तेव्हा आपले जे सिक्रेशन्स असतात, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात, आपल्या लाळेतले जे सिक्रेशन्स असतात ते लवकर वाढतात आणि त्यामुळे त्याच्यानंतर आपण जे पदार्थ खातो ते चांगल्या पद्धतीने पचले जातात. तसं जेव्हा पहिल्यांदा आपण गोड पदार्थ खातो त्यामुळे आपलं पोट हे भरलं जातं आणि साहजिकच मग नंतरचं जेवण हे आपल्याकडून कमी केलं जातं. जेव्हा आपण हा क्रम उलटा करतो, म्हणजे आपण पूर्णपणे जेवून त्याच्यानंतर आपण एखादा गोड पदार्थ खातो, तेव्हा अगोदरच आपण व्यवस्थित जेवलेलो असतो, पण तो गोड पदार्थ बघितल्यावर आपल्याला राहावलं जात नाही आणि खाल्ला जातो. पण अशा वेळेला अगोदरच आपलं शरीर आहे ते पचवत असतं. अशा वेळेला आपण जेव्हा गोड पदार्थ खातो, गोड पदार्थ पचायला अधिक जड असतात आणि त्यामुळे आपल्याला डायजेशन संबंधीचे जे काही तक्रारी असतील त्या सुरू होतात. अशामध्ये गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, वारंवार ऍसिडिटी होणं या सगळ्या तक्रारी आपल्यामध्ये सुरू होतात.
आणखीन एक आपल्यामध्ये बदल होतो तो म्हणजे आपल्या पोटाचा घेर वाढायला लागतो. अगोदर व्यवस्थित जेवलेलं असताना जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा साहजिकच आपल्या कॅलरीज ह्या वाढायला लागतात, आपलं वजन वाढायला लागतं आणि पोटाचा घेर वाढवायला लागतो. त्यामुळे जेवणानंतर गोड पदार्थ खाणं यामुळे तुम्हाला ऍसिडिटी, गॅसेस, ब्लोटिंग, पोटाचा घेर आणि तुमचं हॉटेलचं बिल हे वाढवणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणूनच जेवणानंतर गोड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तुम्हाला गोड पदार्थ खायचा असेल तर तो सुरुवातीला खा आणि मग तुमचं जेवण हे चालू. पुढची चूक आहे ती म्हणजे जेवणानंतर व्यायाम करणे किंवा अधिक काळपर्यंत चालणे. बऱ्याच वेळेला सकाळी वेळ मिळत नाही म्हणून आपण जेवल्यानंतर एक्सरसाइज करतो किंवा चालायला जातो. ह्या गोष्टी केल्यामुळे जेवणानंतर तुम्ही खूप वेळपर्यंत चालत राहिलात किंवा एक्सरसाइज जर तुम्ही जेवणानंतर केली तर त्याच्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीचे विकार तर होतील, पण बरोबरीने तुम्हाला सांधेदुखीची समस्या देखील सुरू होईल. विवृत्त आहार चेष्टस्य मंदाग्निः निश्चलश्च स्निग्धं भुक्त्वा हि अन्नं व्यायामं कुर्वतः तथा. हे सूत्र आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं एका व्याधीच्या कारणाचं सूत्र हे आहे. हा व्याधी कुठला आहे तर तो म्हणजे आमवात. म्हणजेच काय तर आपल्या मॉडर्न सायन्स नुसार म्हणायला गेलं तर याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणता येईल, सांधेदुखी म्हणता येईल. यामध्ये रुग्णाच्या सांध्यांना, गुडघ्यांना सूज येते, दुखायला लागतं. व्याधीमध्ये सांगितलंय स्निग्धं भुक्त्वा हि अन्नं व्यायामं कुर्वतः तथा. म्हणजे तुम्ही भरपेट जेवण केलेलं आहे, स्निग्ध पदार्थ खाल्लेले आहेत, तर त्याच्यानंतर जर तुम्ही व्यायाम केलं तर तुम्हाला हा आमवात हा व्याधी होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला सांधेदुखीची तक्रारही होऊ शकते. म्हणूनच जेवणानंतर लगेचच व्यायाम करणं किंवा चालणं हे टाळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर लगेचच जेव्हा व्यायाम करता किंवा चालता त्यावेळेला तुमचा सगळा जो रक्तप्रवाह आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, तो पायांच्या दिशेने जायला लागतो. त्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होत नाही. तसंच मी जे आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला सांधेदुखीची तक्रार देखील होऊ शकते. जेवणानंतर जर तुम्हाला काय करायचं असेल तर वज्रासन हे जे तुम्ही करू शकता की त्यामुळे तुमचं आपण खूप हेवी एक्सरसाइज तुम्ही जेवणानंतर किमान 3 तास तरी हे केले नाही पाहिजेत. त्यामुळे तुमचे पचन देखील बिघडेल आणि तुम्हाला सांधेदुखीच्या तक्रारी देखील सुरू होतील. पुढची महत्वाची चूक आहे ती म्हणजे जेवणानंतर लगेच झोपणे. जेवण आणि तुमची झोप याच्यामध्ये किमान 2 ते 3 तासाचं अंतर हे असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर रात्री 10-11 वाजता झोपत असाल तर तुमचं जेवण हे साधारण 8-8:30 पर्यंत हे झालं पाहिजे. कारण जेवणानंतर लगेचच झोपल्यामुळे तुमचं जे पचन व्हायचं असतं ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे ते अनडायजेस्टेड राहतं आणि फॅट कन्व्हर्जन हे जास्त व्हायला लागतं. म्हणजे तुमचं पचन तर व्यवस्थित होणार नाहीच. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंग जड झाल्यासारखं वाटेल, पोट जड झाल्यासारखं वाटेल, घशामध्ये आंबट ढेकर येतात किंवा ब्रश करताना आंबट पाणी येतं. ह्या सगळ्या तक्रारी तर तुम्हाला दिसतीलच, पण बरोबरीने तुमचं वजन आणि पोटाचं घेर देखील वाढेल. म्हणूनच तुम्ही रात्रीचं जेवण आहे ते जर तुम्ही 10-11 वाजता झोपत असाल तर 8-8:30 पर्यंत जेवण हे तुमचं झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला डॉक्टर जेव्हा सांगतात की लवकर जेवण केलं गेलं पाहिजे तेव्हा काही जणांना खरंच त्यांच्या काही जेन्युइन रिझन्समुळे, त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या वेळांमुळे खरंच शक्य होत नाही. पण बऱ्याच वेळेला 50 ते 60% लोक अशी असतात की ज्यांना खरं तर शक्य असतं, घरी जेवण तयार असतं, जेवू शकत असतात, पण तरी देखील जेवणाची वेळ ही त्यांची 9-9:30 अशी असते. पण अशामुळे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या सुरू होतात. म्हणूनच शक्य असेल तर तुमच्या जेवणाची वेळ आहे ती थोडीशी लवकर करणं हे कधीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलंच आहे. पुढची महत्वाची चूक आहे ती म्हणजे जेवणानंतर लगेचच पाणी पिणं. आपण जेवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते सिक्रेट व्हायला लागतात, स्त्राव हे सुरू होतात आणि तुम्ही जेवल्यानंतर लगेचच पाणी पिता तेव्हा हे जे ऍसिड आहे ते डायल्यूट व्हायला लागतं आणि आपलं पचन हे व्यवस्थित होत नाही. म्हणूनच तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर तुम्ही जेवताना एकतर घोट पाणी प्या किंवा जेवण झाल्यानंतर किमान अर्धा किंवा 1 तासाने पाणी हे प्या. त्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीचे विकार आहेत ते होणार नाहीत. जर तुमचं पोट जड होत असेल, वारंवार गॅसेस होत असतील, ऍसिडिटी होत असेल, घशाकडे आंबट पाणी येत असेल किंवा तुमचे सांधे दुखत असतील, वजन वाढलं असेल, पोटाचा घेर वाढला असेल तर यापैकी कुठलीही चूक जर तुम्ही करत असाल तर ती चूक तुम्ही टाळून बघा. तुमच्या तक्रारी आहेत त्याचं प्रमाण हे कमी होताना तुम्हाला दिसून येईल.
तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा। असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅपी राहा। नमस्कार।